वेलकम बॅक मित्रांनो. तुम्हा सर्वांचे ट्रेडिंग विथ मास्कमॅन चॅनलमध्ये स्वागत आहे. मागील व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांनी सिंगल कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल माहिती घेतली. आता आपण या व्हिडिओमध्ये टू कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ पूर्ण बघा आणि व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, म्हणजे पुढील व्हिडिओ तुमच्यापर्यंत लगेच पोहोचेल. या व्हिडिओमध्ये टू कॅन्डलस्टिक पॅटर्न शिकणार आहोत. पहिला आहे बुलिश इनगल्फिंग, दुसरा आहे तो बियरिश इनगल्फिंग, तिसरा बुलिश हरामी, चौथा बियरिश हरामी, पाचवा पियर्सिंग लाईन पॅटर्न आणि सहावा आहे तो डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न. ह्या सर्व 6 टू कॅन्डलस्टिक पॅटर्नना एक एक करून समजून घेऊ. पहिला आहे तो बुलिश इनगल्फिंग पॅटर्न. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न 2 कॅन्डल्सपासून बनलेला आहे. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न एक बुलिश रिव्हर्सल पॅटर्न आहे, म्हणजेच प्राइस पहिला डाऊन ट्रेंडमध्ये असतो आणि हा पॅटर्न पुढे एका बॉटमशी तयार होतो. बुलिश इनगल्फिंग पॅटर्न बनल्यानंतर प्राइस तिथून वरच्या दिशेने येऊ लागतो, म्हणजेच की प्राइसचा ट्रेंड बदलून डाऊन ट्रेंडपासून अप ट्रेंडवर शिफ्ट होतो. या पॅटर्नची पहिली कॅन्डल सामान्यतः एक लहान रेड कॅन्डल असते आणि दुसरी एक मोठी ग्रीन कॅन्डल असते. बुलिश इनगल्फिंग पॅटर्न यामुळे म्हणतात कारण पहिल्या रेड कॅन्डलला दुसऱ्या ग्रीन कॅन्डलने पूर्णपणे इनगल्फ केले आहे. हे कॅन्डल आपल्याला असं सांगते की बायर्स आणि सेलर्समध्ये बायर्स डॉमिनेट करत आहेत, त्यामुळे प्राइस आता इथून वरच्या दिशेने जाऊ शकतो. यावर मी तुम्हाला मागच्या व्हिडिओमध्ये असं सांगितलं होतं की फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न बघून ट्रेड घेऊ नका. कॅन्डल्सच्या सोबत सपोर्ट आणि रेसिस्टंट योग्य असणं खूप महत्त्वाचं आहे, कारण हे बुलिश इनगल्फिंग आहे, म्हणजेच बुलिश रिव्हर्सल. त्यामुळे आपण इथे स्ट्रॉंग सपोर्ट शोधणार आहोत. जर आपल्याला हे कॅन्डल सपोर्ट एरियामध्ये दिसते तेव्हा आपण बाय पोझिशनच्या प्लॅनमध्ये एंट्री घेऊ शकतो. ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याला मोठ्या ग्रीन कॅन्डलच्या वर मार्क करायचा आहे. जेव्हा प्राइस या मार्कला ब्रेकआउट करेल तेव्हा आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. आपला स्टॉप लॉस कॅन्डलच्या लो जवळ असेल आणि टार्गेट जवळच्या रेसिस्टंट लेवलवर. इथं मी सांगितलं आहे की सपोर्ट लेवलवरती कशी एंट्री घ्यायची, पण तुम्ही ट्रेंड लाईनवरती सुद्धा एंट्री घेऊ शकता. दोघांचा फंक्शन सेम काम करतं. चला आपण लाईव्ह एक्झाम्पलमध्ये बघूया. स्क्रीनवर दिसणारा चार्ट बँक ऑफ बरोडा 1 डे टाइम फ्रेम आहे आणि इथे एक बुलिश इनगल्फिंग कॅन्डलस्टिक पॅटर्न तयार झालाय. आता आपण चार्टवरती रेझिस्टंट, सपोर्ट आणि ट्रेंड लाईन शोधूया. आपल्याला दिसत आहे की चार्टवरती या प्राइस पॉइंटला मिळवून आपण एक ट्रेंड लाईन ड्रॉ करू शकतो. असंच आपण वरच्या साईडला पण एक लाईन ड्रॉ करू शकतो. बुलिश इनगल्फिंग पॅटर्नजवळ खाली एक महत्त्वाचा सपोर्ट आहे आणि दुसरीकडे अप्पर ट्रेंड लाईनला ब्रेक करून वरती क्लोज झाली आहे. या सिच्युएशनमध्ये आपल्याला ट्रेड घेण्यासाठी 2 महत्त्वाचे कारण आहेत. पहिला, इथे एक महत्त्वपूर्ण ट्रेंड लाईनचा ब्रेकआउट झालाय आणि दुसरा, ही कॅन्डल बुलिश इनगल्फिंग कॅन्डल आहे. ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी आपण बुलिश इनगल्फिंग कॅन्डलच्या हायला मार्क करणार आहे. नेक्स्ट टाइम जेव्हा प्राइस या मार्कला ब्रेक करेल तेव्हा आपण ट्रेडमध्ये एंट्री घेऊ. आपला स्टॉप लॉस सपोर्ट एरियाच्या खाली असेल आणि टार्गेट नियरेस्ट रेझिस्टन्स असेल. अशा ट्रेडची ॲक्युरेसी 99% करेक्ट असते. पण लक्षात ठेवा, लहान टाइम फ्रेमचं मॅनिप्युलेशन जास्त असल्यामुळे ॲक्युरेसी कमी होते. पण जेव्हा पण तुम्ही 4 आवर आणि 1 डे फ्रेमवरती आलात तर ॲक्युरेसी चांगली असू शकते. आता आपण पाहूया बियरिश इनगल्फिंग पॅटर्न. हा पॅटर्न बुलिश इनगल्फिंगच्या जस्ट अपोजिट असतो. हा पॅटर्न एक बियरिश रिव्हर्सल पॅटर्न आहे. जसे की तुम्हा सर्वांना माहीत असेल की हा पॅटर्नसुद्धा 2 कॅन्डलपासून बनतो. पहिली कॅन्डल स्मॉल बुलिश ग्रीन कॅन्डल असते आणि दुसरी कॅन्डल एक लांब रेड कॅन्डल असते. ही कॅन्डल्स चार्टच्या टॉपशी तयार होते. यामध्ये पहिल्यांदा प्राइस अपट्रेंडवरती असते आणि जेव्हा ही कॅन्डल फॉर्म होते तेव्हा असा संकेत मिळतो की प्राइस आता इथून खाली जाणार आहे. या कॅन्डलची फॉर्मेशन आपल्याला असं दर्शवते की बायर्स आणि सेलर्स या दोघांमध्ये सेलर्सने बायर्सवरती आपला दबदबा कायम केलाय. बियरिश इनगल्फिंग पॅटर्न चार्टवरती ओळखण्यासाठी आपल्याला पहिल्या कॅन्डलच्या विकला कन्सिडर करायचं नाही. आपण फक्त पहिल्या बॉडीला कन्सिडर करणार आहोत आणि जेव्हा दुसरी कॅन्डल पहिल्या कॅन्डलला पूर्णपणे इनगल्फ करते तेव्हा त्याला बियरिश इनगल्फिंग पॅटर्न असे म्हणतात. हीच कंडिशन बुलिश इनगल्फिंग पॅटर्नमध्ये सुद्धा असते आणि बियरिश इनगल्फिंग पॅटर्नमध्येही असते. जर हे कॅन्डल एका महत्त्वपूर्ण रेझिस्टंट एरिया किंवा रेझिस्टंट ट्रेंड लाईनवरती बनते तेव्हा आपल्यासाठी ही एक महत्त्वपूर्ण डाऊन साईड म्हणजेच की सेलची अपॉर्च्युनिटी असू शकते.
फॉर एक्झाम्पल, या बँक ऑफ बडोदाच्या वन डे टाइम फ्रेम चार्टवरती हा प्राइस लेवल एक महत्त्वपूर्ण रेझिस्टंट लेवल आहे आणि या रेझिस्टंट लेवलवरती आपल्याला एक बियरिश इंगल्फिंग पॅटर्न तयार झालेला दिसतो. इथं आपल्याजवळ दोन कन्फर्मेशन्स आहेत. पहिला, हा एक महत्त्वपूर्ण रेझिस्टंट आहे आणि दुसरा, इथे बियरिश इंगल्फिंग पॅटर्न तयार झाला आहे. ट्रेड घेण्यासाठी आपण कॅन्डलच्या लोला मार्क करणार आहोत. पुढची कॅन्डल या मार्कला ब्रेक करेल तेव्हा आपण सेल साईडला एंट्री घेऊ. आपला स्टॉप लॉस रेझिस्टंट लेवलवर असेल आणि टार्गेट सपोर्ट एरियावरती असेल. तिसरं आहे बुलिश हरामी कॅन्डलस्टिक पॅटर्न. जसं की तुम्ही पाहता, पॅटर्नमध्ये 2 कॅन्डल आहेत आणि हे असे इंडिकेट करतात की डाऊन ट्रेंड आता संपला आहे आणि या कॅन्डलच्या नंतर इथून अप ट्रेंड चालू होणार आहे. या कॅन्डलचा हरामी शब्द जापनीज भाषेतून घेतला आहे. याचा अर्थ असा की प्रेग्नेंट वुमन, आणि याचा एक असा रिझन आहे की याचं ग्राफिक रिप्रेझेंटेशन एका प्रेग्नेंट वुमनसारखं दिसतं. या कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये पहिली कॅन्डल मोठी रेड कॅन्डल असते आणि ही कॅन्डल बियर साईडचा एक भाग असतो आणि पुढची कॅन्डल लहान ग्रीन कॅन्डल असते. या कॅन्डलची बॉडी रेड कॅन्डलच्या तुलनेत लहान असते आणि या कॅन्डलची अप्पर वीक आणि लोअर वीक खूप लहान असते. बघायला गेलं तर पहिली कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलपेक्षा 4 पटीने मोठी असते. हा पॅटर्न तेव्हा जास्त काम करतो जेव्हा याची सेकंड कॅन्डल, जी की ग्रीन असते, तिची वीक खूप लहान असते. हा पॅटर्न आपल्याला सांगतो की बायर्स आणि सेलर्समधल्या भांडणांमध्ये बायर्स खूप मजबूत आहेत आणि हे आपल्यासाठी संकेत असू शकते की प्राइस इथून वरती जाणार आहे. पण अशा परिस्थितीमध्ये ट्रेड घेणार आपल्यासाठी रिस्की असू शकतो, जोपर्यंत प्राइस या कॅन्डलमधील मोठ्या रेड कॅन्डलच्या हायला ब्रेक करेल. त्यामुळे ट्रेड एंट्री प्राइस एरियाला लक्षपूर्वक समजून घेऊया. पहिली गोष्ट, ही कॅन्डल एका सपोर्ट एरिया किंवा ट्रेंड लाईनवरती असलं पाहिजे. ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी दुसरी गोष्ट अशी की कॅन्डलच्या हायवरती एक लाईन मार्क करणार आहोत. जर प्राइस फ्युचरमध्ये या लाईनला ब्रेक करेल तेव्हाच आपण ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत. ट्रेडमध्ये एंट्री घेतल्यानंतर आपला स्टॉप लॉस सपोर्ट एरियाच्या खाली असेल आणि आपला टार्गेट नियरेस्ट रेझिस्टंट लेवलवरती असेल. या पद्धतीने जर आपण ट्रेडमध्ये एंट्री घेतली तर आपली ट्रेडची ॲक्युरसी चांगली असेल. पुढची कॅन्डल पाहणार आहोत ती आहे बियरिश हरामी कॅन्डल. हा कॅन्डलस्टिक पॅटर्न मार्केटच्या टॉपशी बनतो आणि असं संकेत देतो की प्राइस इथून खालच्या दिशेने जाणार आहे. हे कॅन्डल बनण्याच्या अगोदर प्राइस अपट्रेंडवरती असते आणि जेव्हा ही कॅन्डल फॉर्म होते तेव्हा प्राइस तिथून खाली जाण्याचे चान्सेस खूप वाढतात. या पॅटर्नमध्ये पहिली ग्रीन कॅन्डल खूप मोठे असते आणि दुसरी कॅन्डल ही लहान रेड कॅन्डल असते. पहिले कॅन्डल दुसऱ्या कॅन्डलला पूर्णपणे इनगल्फ करते आणि दुसऱ्या कॅन्डलची वीक जेवढी लहान असेल, हा पॅटर्न तेवढाच चांगल्या पद्धतीने काम करेल. कंपॅरिझनमध्ये बघितलं गेलं तर पहिल्या कॅन्डलची साईज दुसऱ्या छोट्या कॅन्डलच्या तुलनेत 4 पटीने जास्त मोठी असते. जर या कॅन्डल्स एका महत्त्वाच्या रेझिस्टन्स लेवल किंवा ट्रेंड लाईनवरती तयार झाली तर आपल्यासाठी एक सेल साइड ट्रेडिंग ऑपॉर्च्युनिटी असू शकते. ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी आपल्याजवळ 2 कन्फर्मेशन असणे खूप गरजेचे आहे. पहिला एक इम्पॉर्टंट रेझिस्टन्स लेवल आणि दुसरा बियरिश हरामी पॅटर्न. जेव्हा चार्टवरती या कॅन्डलची फॉर्मेशन कन्फर्म होईल तेव्हा आपण ग्रीन कॅन्डलच्या लोवरती एक लाईन मार्क करणार आहोत आणि प्राइस जेव्हा त्या लाईनला ब्रेक करेल तेव्हा आपल्याला ट्रेडमध्ये एंट्री घ्यायची आहे. आपला स्टॉप लॉस रेझिस्टन्स लेवलच्या वर असेल आणि टार्गेट पहिला सपोर्ट लेवल. हे कॅन्डल सांगते की बायर्स पहिला स्ट्रॉंग होते, पण आता कंट्रोल सेलरच्या हातात आलेला आहे, म्हणून प्राइस इथून पूर्ण खाली चालला आहे. आता अजून 2 कॅन्डलस्टिक पॅटर्नबद्दल जाणून घेणार आहोत. पहिला आहे पियर्सिंग लाईन आणि दुसरा डार्क क्लाउड कव्हर पॅटर्न. आता आपण पाहूया पियर्सिंग लाईन पॅटर्न. हा एक बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे. हा पॅटर्न असा संकेत देतो की डाऊन ट्रेंड आता संपलेला आहे आणि या कॅन्डलनंतर अप ट्रेंड चालू होणार आहे. पॅटर्नमधील पहिली कॅन्डल ही मोठी रेड कॅन्डल असते आणि ही कॅन्डल डाऊन ट्रेंडमधील एक भाग असतो. पुढची कॅन्डल ही स्ट्रॉंग ग्रीन कॅन्डल असते, ज्याची ओपनिंग खाली होते आणि क्लोजिंग अगोदरच्या कॅन्डलच्या 50% वरती असते. जर चार्टवरती दुसऱ्या कॅन्डलची व्हॉल्यूम पहिल्या कॅन्डलपेक्षा जास्त असेल तर असे समजले जाते की बायर्स हे स्ट्रॉंग आहेत आणि अधिक क्वांटिटीने मार्केटमध्ये ट्रेड घेत आहेत. या कॅन्डल संकेत देते की बायर्स आणि सेलर्समध्ये बायर्स हे मार्केटला डॉमिनेट करणार आहेत आणि प्राइस इथून वरती जाणार आहे. जो की हा बुलिश रिव्हर्सल कॅन्डलस्टिक पॅटर्न आहे, हा ट्रेड घेण्यासाठी ही कॅन्डल एका महत्त्वाच्या सपोर्ट एरियावरती किंवा ट्रेंड लाईनवरती असली पाहिजे.
ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी दुसऱ्या कॅन्डलच्या हायवरती मार्क करणार आहोत आणि जेव्हा पुढची कॅन्डल या लाईनला ब्रेक करून वरती जाईल तेव्हा आपण ट्रेडमध्ये एंट्री घेणार आहोत. आपला स्टॉप लॉस सपोर्ट एरियावरती असेल आणि टार्गेट नियरेस्ट रेझिस्टंट लेवलवर असेल. शेवटचा आहे तो डार्क क्लाउड कव्हर कॅन्डलस्टिक पॅटर्न. हा पॅटर्न पियर्सिंग लाईन पॅटर्नच्या जस्ट अपोजिट असतो. हा पॅटर्न चार्टच्या टॉपशी बनतो आणि संकेत देतो की अप ट्रेंड आता संपलेला आहे आणि इथून डाऊन ट्रेंड चालू होणार आहे. या पॅटर्नची पहिली कॅन्डल एक मोठी ग्रीन कॅन्डल असते जी की अप ट्रेंडमधीलच असते आणि दुसरी कॅन्डल एक स्ट्रॉंग रेड कॅन्डल असते जी की साईजमध्ये पहिल्या कॅन्डलपेक्षा लहान असते. दुसऱ्या कॅन्डलची क्लोजिंग पहिल्या कॅन्डलच्या 50% पेक्षा खाली असते. जर दुसऱ्या कॅन्डलची व्हॉल्यूम पहिल्या कॅन्डलपेक्षा जास्त असेल तर असं मानले जाते की सेलर्स मार्केटमध्ये ॲग्रेसिव्हली एंटर करत आहेत आणि मोस्ट प्रॉबेबली प्राइस इथून खाली जाणार आहे. ट्रेडमध्ये एंट्री घेण्यासाठी आपण दुसऱ्या कॅन्डलच्या लोवरती मार्क करणार आहोत आणि जेव्हा पुढची कॅन्डल ह्या लाईनला ब्रेक करेल तेव्हा आपण सेल साईडला एंट्री घेणार आहोत. आपला स्टॉप लॉस रेझिस्टंट लेवलवरती असेल आणि टार्गेट फर्स्ट सपोर्ट एरियावरती असेल. तो कॅन्डलस्टिक पॅटर्नमध्ये आपण 6 कॅन्डलस्टिक पॅटर्न बघितले आहेत. जसे की तुम्हा सर्वांना माहीत आहे की मी फक्त कॅन्डलस्टिक पॅटर्न सांगत नाही, याचबरोबर मी असंही सांगतो की प्राइस ॲक्शनचा उपयोग करून कसं ट्रेड करायचं आहे हे सांगतो. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण 3 कॅन्डलस्टिक पॅटर्न पाहणार आहोत. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे तिसरा पार्ट तुम्हाला लगेच मिळेल.